छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्यातर्फे शिर्डीत 28 जुलैला 10वे राज्यस्तरीय महाअधिवेशन शिर्डी येथे साई सम्राट लॉन्स येथे पार पडले। छावा क्रांतीवीर सेनेचे 10वे महाअधिवेशन 28 तारखेला शिर्डी येथे संपन्न झाले। या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या उपस्थितीत पार पडली। शिर्डी येथे अधिवेशनामध्ये प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री अर्जुन खोतकर, अण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह कामगार नेते अभिजित राणे, सुरेश पवार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सर्व सामाजिक संस्थांचे अध्यक्ष तसेच सर्वपक्षीय जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख, आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अधिवेशनामध्ये यावेळी शिवशाहीर स्वप्नील डुमरे यांची शाहीर कार्यक्रम करण्यात आले। तसेच दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार आणि सन्मान करण्यात आला। तसेच प्रमुख अतिथींची पदाधिकाऱ्यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे हे अधिवेशन भर पावसात संपन्न झाले। कर्जमाफी देण्यापेक्षा आमचा विरोध आहे कर्जमाफीला। आता हे म्हणतील काय बाबा तुम्ही कर्जमाफीला विरोध करता? आम्हाला कर्जमाफी करून भिकारी नाही पाहिजे, तुमच्याकडे भीक नाही मागायची। आम्हाला शेतीसाठी लागणारी भीक आणि पाणी मोफत द्या, आम्ही आमचं पीक करून आमचं पोट भरू शकतो। आम्हाला कोणाच्या उपकाराची गरज नाहीये। ही भूमिका आमची या अधिवेशनाच्या माध्यमातून आहे। शेतीमालाला हमी भाव द्या। अहो भाव द्या ना। तुमच्या दारूला भाव मिळतील, तुमच्या पाण्याच्या बाटलीला आता 30 रुपये भाव मिळतो। आणि साहेब मुंबईला आले होते, ट्रायडेंट हॉटेलला तुम्ही चहा पाजता, तिला 100 रुपयाला पाण्याची बाटली मिळते। म्हणजे पाण्याला जे पाणी फुकट आहे त्याला 100 रुपयाचा दर निश्चित आहे, त्याला 20 रुपयाचा दर निश्चित आहे। पण शेतकरी काबाड कष्ट घाम गाळून जे पीक कमवतो त्या पिकाला हमी भाव मिळत नाही, तो हमी भाव मिळाला पाहिजे। म्हणून छावा क्रांतीवीर सेना वर्षभर या विषयाला लावून धरणार, राज्यकर्त्यांना, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना ते देण्यास भाग पाडणार। कशाला आम्हाला कर्जमाफी पाहिजे? आमच्या मालाला भाव मिळाला, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, इतका निर्धार शेतकरी या महाराष्ट्राचा, या भारतातला। त्याला गरज नाहीये, पण ती द्या। सगळ्यात अस्मितेचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदुत्वाची स्थापना केली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यावर कोणी उठून अतिक्रमण करतो, कोणी जातो त्या ठिकाणी अतिक्रमणाच्या नावाखाली घर स्थापन करतो। छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आहे ते गडकिल्ले आणि शोधलं पाहिजे। आम्हाला मेलेल्या शेतकऱ्याला मदत नकोय, तो जिवंत असलेला शेतकरी या देशाचा आर्थिक कणा आहे। तो शेतकरी सक्षम झाला पाहिजे, त्याला आर्थिक बाजूने मजबूत करा। तो मेल्यावर त्याला 5 लाख रुपये देऊ नका। ते देऊन काय तो पाहायला येत नाही, त्याचं घर उद्ध्वस्त होतं। ते 5 लाख रुपये त्याच्या आयुष्याला, त्याच्या फॅमिलीला पुरत नाही। म्हणून शेतकऱ्यासाठी मजबूत धोरण या राज्यात आखलं गेलं पाहिजे। त्या शेतकऱ्याच्यावर आपण बोललं गेलं पाहिजे। त्याला जोडून दुधाच्या दराचं आंदोलन अनेक वेळा शेतकरी करतात। आमचे शेतकरी हे दूध रस्त्यावर फेकतात। निश्चितपणे अत्यंत पोट किरकिरी या विषय मांडण्याचा प्रयत्न केला। मी करण भाऊला आणि सर्व मंचावरच्या आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीला सांगू इच्छितो, आमचा या ठिकाणी पंतप्रधान पंकज शेतकरी सेनेचा प्रमुख आहे, तुमचा शेतकरी संघटनेचा। निश्चितपणे या माध्यमातून सांगू इच्छितो, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे ठराव आपल्या या अधिवेशनात झाले असतील, जे ठराव आपण या ठिकाणी केले असतील, त्या ठरावाची नक्कल तुम्ही मला या ठिकाणी द्या। मी पूर्णपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे निश्चितपणे हे ठराव मांडील। त्या संदर्भाने आपली एक बैठक त्यांच्याशी निश्चितपणे या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करेल। मला असं वाटतं की आपण आता छावा संघटनेच्या माध्यमातून आपण आपल्या लोकांना व्यवहारिक शहाणपण शिकवलं पाहिजे। नरेंद्र पाटील निश्चितपणे हे करण्याचा प्रयत्न करतात, राणेजी आपण आपल्या ठिकाणाच्या माध्यमातून हा प्रयत्न करतात। निश्चितपणे हे व्यवहारिक शहाणपण निश्चितपणे अशा संघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेण्याचा निश्चितपणे आपण हा प्रयत्न केला पाहिजे। तो प्रयत्न तुम्ही आम्ही मिळून निश्चितपणे या ठिकाणी करूया। आज खरं तर करण भाऊ तुमच्या अधिवेशनाला वरून राजाला सुद्धा यावं असं वाटलं। 5 दिवसानंतर आज त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही निमंत्रण केलं होतं का?
मला तर खरं तर नरेंद्र भाऊ, मला तर आमचे मंत्री महोदय सावंत साहेब, तानाजी साहेब त्यांचे मोठे बंधू वारले. मला तिथं जाणं गरजेचं होतं, पण तो करंजचा घाट एवढा आहे की तिकडचं ते सोडलं मी. पण जाण्याला यावं लागेल, जाण्याला यावं लागेल सर्वाला. त्यामुळे निश्चितपणे हे जे काही ठराव किंवा ज्या ज्या काही गोष्टी आपण करून भाऊ या ठिकाणी दिल्या, नरेंद्र भाऊ तुम्ही आणि आपण मिळून राणेसाहेब तुम्ही एकदा एक लेख लिहा. मुख्यमंत्री बैठक निश्चितपणे लावतील आणि ती बैठक मी स्वतः या 10-12 दिवसामध्ये लावायला लावीन. आणि छावा क्रांतीवीर सेनेच्या संदर्भामध्ये जे शेतकऱ्यांसाठी निर्णय झालेत ते निश्चितपणे तुम्हाला कळवलं जाईल. हा सर्व या ठिकाणी ज्या नाट्यगार तुम्हाला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार, सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणाला दोष देत आहे? आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून खोतकर साहेब, मी तुम्हाला रस्त्यावर भेटलो, मलाही आनंद झाला. आपण ही चळवळीचे कार्यकर्ते आहात. जरी एकनाथ शिंदेच्या बरोबर असला तरी तुम्ही खूप चळवळीमध्ये काम केलं आणि जवळून पाहिलेलं आहे. करणजी, आपण या महाराष्ट्रामध्ये 1 लाख मराठा उद्योजक करण्यामध्ये यशस्वी केलं. हे 1 लाख मराठा उद्योजक शहरी भागातले नाहीये, तर ग्रामीण भागातले आहेत. ज्या शेतकऱ्याला शेतीमधून उत्पन्न मिळत नाही, त्याला आधार असावा व्यवसायाच्या माध्यमातून, तो पायावर उभा राहावा. म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काढलेली योजना, ही योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जबाबदारी दिली आणि आम्ही प्रत्येक तालुका आणि जिल्हा फिरून तिथं न्याय मिळवून देण्याचं काम केलं. मला खूप आनंद वाटतो की या महामंडळामध्ये भ्रष्टाचार मुक्त महामंडळ, त्याच्यामध्ये कुठेही महामंडळाच्या लाभार्थ्यांना व्याज परतवण्याकरिता आपल्या खिशातले काही पैसे मोजावे लागत नाही. खुशीमध्ये डायरेक्ट पैसे त्यांच्या खात्यावरती येतात. ही जमेल. बँकेची अडचण आहे, सहकारी बँकेची, राष्ट्रीय बँकेची मी मान्य करतो. आणि कुठल्याही ठिकाणी संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि संघर्ष करावा लागत नाही, कारण आम्ही जातीवंत कार्यकर्ते या ठिकाणी समाजाचं काम करत असतो, राजकारण त्या ठिकाणी करत नाही. यावेळी राकेश मोरे, शिवाजी मोरे, शिवा तेलंग, अनिल राऊत, विजय वाहुळे, नितीन शिंदे, बाबा रोटे, नवनाथ शिंदे, सुभाष गायकर, चंद्रशेखर विसे, गणेश माने, पंकज पाटील, विशाल गव्हाणे, किरण डोके, धनराज लटके, पांडुरंग मोरे आदी छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.